26 तारखेला मुंबईमध्ये स्वर्गीय तुकाराम मुंबळे साहेबांच्या पुतळ्याजवळ आम्ही प्रोटेस्ट केला होता पोलिसांसाठी. तो तर ट्रेलर होता. महाराष्ट्रात जर मी म्हणलं होतं पोलिसाच्या कॉलरला किंवा त्यांचा अपमान करतात तर त्याचा हात बी बाजूला काढायला महाराष्ट्र पोलीस संघटना शांत बसणार नाही. सीजेपीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी काल एका पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्या घरातून बाहेर काढण्याचा प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर आता याबाबत एक जे अर्ज आहे ते छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला की अभिजित दिपकेंचं पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावं. आपल्यासोबत महाराष्ट्र पोलीस व्हॉइस संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले आहेत. काय नेमकं प्रकार झाला होता, काय तुमची मागणी असणार आहे? प्रथम जे तुम्ही नाव घेतलं हे कोण आहे? हा मी आजच नाव ऐकतोय याचं. अरे बरं, तुझा रुबाब काय आहे? तू त्या PSI सारख्या वरिष्ठ अधिकारी म्हणजे तुझ्या वडिलाचा वयाचा आहे त्या बाहेर घराच्या बाहेर. अरे कोण आहे तू? तू जर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाने पोलीस डिपार्टमेंटची स्थापना केली अशा जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तू ह्या शब्दात बोलतोय, तुला जर हाकलायचं तर आजूबाजूचे जेवढे तिथं पोलीस होते, मला काल माहिती घेतली मी, हा कुठला तरी का विद्यार्थ्यांचा नेता आहे, त्यामुळं मी म्हणलं विद्यार्थ्यांचा नेता असा पोलिसांना बोलतोय. मग ते सगळं संरक्षण काढावं म्हणून मी कालच आमच्या महाराष्ट्र पोलीस संघटनेच्या संभाजीनगरच्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं की माननीय पोलीस कमिशनर साहेबांना मी विनंती करतोय, ही वेळ आता लोक कॅमेऱ्यावर भर चौकामध्ये आपली अवकात काढायलेत पोलीसवाल्याची. ज्याचं हे कोण आहे हा, मी त्यामुळेच म्हणतोय हा नेमका कुठल्या पक्षाचा आहे, काय नेमकं काय काय मागणी केलेली आहे याच्यावर असणारं प्रत्येक संरक्षण काढून घ्यावं, याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आणि हा जो कोण काय नाव त्याचं म्हणले तुम्ही दिपके यांनी जाहीर त्या पोलिसाची माफी मागावी त्याच्या पायावर डोकं टेकून. नाही मी तुमच्या घरावर येणार नाही, आम्हाला संस्कार आहे, आम्ही लोकांसारखं कोणाच्या घरी जात नाही, पण रस्त्याने आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही, हे महाराष्ट्र पोलीस संघटनेची सूचना समजा. 26 तारखेला मुंबईमध्ये स्वर्गीय तुकाराम मुंबळे साहेबांच्या पुतळ्याजवळ आम्ही प्रोटेस्ट केला होता पोलिसांसाठी. तो तर ट्रेलर होता. महाराष्ट्रात जर मी म्हणलं होतं पोलिसाच्या कॉलरला किंवा त्यांचा अपमान करतात तर त्याचा हात बी बाजूला काढायला महाराष्ट्र पोलीस संघटना शांत बसणार नाही. या संदर्भात तुम्ही राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांची काही भेट घेणार आहात का? मी माननीय पोलीस कमिशनर साहेबांना आज सकाळपासून संपर्क करतोय की त्याची संरक्षण काढावं. हा विषय माननीय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांपर्यंत नेण्या इतका नाही. संरक्षण काढून त्याच्यावर कारवाई करायची हे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कमिशनर आणि ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या हातात आहे. यांनी जर नाही केलं तर विना म्हणजे नाईलाज असतो आम्हाला CP ऑफिसला. आजपर्यंत आम्ही पोलिसांच्या संमती आणि त्यांच्या बाजूनी काम करतो, पण नाईलाज असतो जर पोलिसाची अवकातच निघत असेल तर आम्हाला पोलीस कमिशनर आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर तिथं जाऊन चक्का जाम करावा लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. यांनी जाहीर माफी मागली पाहिजे त्या पोलीस कर्मचाऱ्याची. राहुल दुबाले यांच्या संघटनेने जे पत्र दिलंय या पत्रानंतर राहुल दुबाले यांनी असं सांगितलंय की दिपके यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत. आता यानंतर नेमकं काय होतंय हे याकडे आपलं लक्ष असणार आहे. कॅमेरामॅन प्रमोद जोशी सह स्वानंद पाटील, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.